मतदानाच्या निमित्तानं मोबाईल मतदान केंद्रावरती नेता येणार नाही अशा पद्धतीच्या सूचना इथं पोलीस देत आहेत आणि त्यांना मतदारांना अडवत आहेत। मतदारांना मोबाईल घेऊन जाऊन देत। आता ज्या ठिकाणी एका घरातले 2 किंवा 3 मतदार आहेत त्यांची नावं एकतर वेगवेगळ्या ठिकाणी केली, लोक वैतागलेली असतात, त्यांचं नाव सापडत नाही, बऱ्याच जणांची नावं कट झाली आहेत यादीतून, अशा पद्धतीच्या तक्रारी आहेत। अशा वेळेला तुम्ही मोबाईल आतमध्ये घेऊन जायचा नाही तर स्लिपवर लिहून द्यायला पाहिजे होतं की तुम्हाला मोबाईल घेऊन यायचा नाही आहे म्हणून। आता लोक घेऊन आली, तुम्ही त्यांना परत पाठवणार, ती लोक मतदानाला कशासाठी येतील? त्यामुळे या ठिकाणी मी इथले ACP पनवेल आणि त्याचबरोबर SDO पनवेल यांच्याशी बोललो आहे। त्यांना सांगितलं हे चुकीचं काम चाललेलं आहे, त्यांनी फार तर इथं मोबाईल कलेक्ट करण्यासाठी एखादं सेंटर एस्टॅब्लिश करायला पाहिजे। त्यांचं इथे त्यांचा बूथ आहे या ठिकाणी नावं शोधून देण्यासाठी, पण त्या ठिकाणी मोबाईल कलेक्ट करायची सुविधा ठेवा, पण लोकांना परत पाठवू नका, अशा पद्धतीनं मी त्यांच्याशी बोललेलं। अन्यथा या संदर्भामध्ये आम्हाला तक्रार पूर्ण मावळ लोकसभा मतदारसंघाचं आज मतदान सगळीकडे सुरू झालंय आणि लोकांमध्ये एक खूप मोठ्या प्रमाणावरती उत्साह आहे। लोकांना या देशामध्ये चाललेली ही जी प्रगती आहे ही प्रगती अशीच अखंडितपणानं पाहायची आहे आणि त्याच्यासाठी लोक मतदान केंद्रावरून मतदान करतायत। अनेक ठिकाणी सूचना गेलेल्या होत्या की उन्हाचा त्रास टाळण्यासाठी सकाळी मतदानाला या, बऱ्याचशा ठिकाणी मतदानाला गर्दी दिसते। नावं शोधताना वगैरे काही ठिकाणी त्रास होत आहेत, पण लोकांच्या मनामध्ये मला मतदान करायचा उत्साह पाहायला मिळतो। सर काय म्हणा, घाट मत्यावरती अर्धा खाली मतदारसंघ आहे, कसरत करावं लागतं? नाही, खरं तर याच्यामध्ये कसरत ही उमेदवाराला करावी लागेल। अदरवाईज याच्यामध्ये आज ज्या पक्षाकडे यंत्रणा आहे, ज्या संघटनेकडे यंत्रणा आहे, त्या संघटनेला मतदान करून घेण्यामध्ये आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा त्रास नाही। फक्त निवडणुकीपुरतं ज्यांना काम करायचंय त्यांच्या दृष्टिकोनातून कदाचित अडचण असू शकते। अन्यथा आम्ही सारी मंडळी सातत्यानं लोकांमध्ये वर्षभर जात राहतो, वर्षाचे 365 दिवस लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतो। मतदारांपर्यंत पोहोचण्यामध्ये याच्यात कुठलाही त्रास नाही। अनेक ठिकाणी जे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या 2-3 जिल्ह्यांमध्ये किंवा 2 जिल्ह्यांमध्ये एक मतदारसंघ वाटला गेलाय, अशी अनेक उदाहरणं आहेत। शेवटी मतदार संख्या वरती अवलंबून हे सगळं जर असणार तर या गोष्टी अपरिहार्य आहेत, पण मला वाटत नाही की त्याचा मतदानावर कुठल्याही पद्धतीने फरक पडतो। म्हणजे किती सोपा वाटतो? आमचे महायुतीचे उमेदवार अप्पा बारणे हे पूर्णपणानं या मतदारसंघामध्ये लोकांमध्ये जाऊन काम करत होते आणि त्यामुळे त्यांच्या या कामाच्या आधारावरती आणि मोदीजींची जी प्रतिमा आहे या प्रतिमेच्यामुळं विजयाच्या बाबतीत कुठली शंका नाही। प्रचंड मताधिक्य या मतदारसंघामधले मतदार देतील याचा आम्हाला विश्वास आहे।